हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मी स्वागत करीत आहे. सुखाचा घास विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. मी आज तुम्हाला छानपैकी पोह्यांची खमंग कुरकुरीत अशी भजी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण आधी बघून घेऊयात. 2 वाटी पोहे, 1 मोठी वाटी बेसन पीठ, 2 मोठे चिरलेले कांदे, 1 टेबलस्पून जिरे, अर्धी वाटी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अद्रक लसणचा ठेचा, थोडी चटणी, हळद, चवीपुरता मीठ. सर्वप्रथम आपण आता ह्या बाउलमधले पोहे आपण ह्या कटोऱ्यात काढून घेऊयात आणि ते 2 ते 3 पाण्याने आपण ते स्वच्छ धुवून घेऊयात, कारण त्यामधली सगळी घाण वगैरे आपण ते स्वच्छ करून घेऊयात. आता आपण हे पोहे स्वच्छपैकी पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आता आपण बेसिक मसाले घालून घेऊयात. आधी आपण हे जिरं घालून घेऊयात. त्यानंतर आपण हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेऊयात. हळद पावडर आणि मिरची घालून घेऊयात. चवीपुरता मीठ घालून घेऊयात आणि कोथिंबीर घालून घेऊयात चवीनुसार. मी ते 2 मोठे कापलेले चिरलेले कांदे आहेत ते सुद्धा आपण यात घालून घेऊयात. आता आपण हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊयात. मिश्रण हे व्यवस्थित एकजीव करता आले पाहिजे, त्यामुळे पोह्यांना टेक्स्चर छान येतं आणि वडे सुद्धा खूप छान वळतात. आता यात आपण लागेल तसे बेसन पीठ घालून घेऊयात. यात आपण अजून थोडे बेसन पीठ घालून घेऊयात. बेसन पीठ लागेल तसे आपण टाकत जावे. झालेलं आहे. आता आपण यामध्ये लागेल तितकं बेसन पीठ घातलेले आहे आणि आता आपली कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आपल्याला असे पाहिजेले, थोडे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता आपण याचे हवे त्या आकारात आपण वडे करून घेऊयात. आधी आपण हाताला थोडे तेल लावून घेऊयात. आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण ते वडे करून घ्यायचे. लहान मोठे तुम्हाला हवेत असे तुम्ही तसे करू शकतात वडे त्याचे. हे खायला अगदी रुचकर लागतात आणि करायला खूप सोपे. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही स्नॅक्स म्हणून पण तुम्ही हे वडे करू शकतात. आता आपण इकडे एका साईडला तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण ते तेल तपले एकदा चेक करून घेऊयात. आधी आपण त्यात छोटासा एक तुकडा टाकून बघूयात. आपलं तेल बघू शकता किती छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. असंच तेल आपलं तापलं गेलं पाहिजे, कारण तेल कडक झालं तर वडे आपले छान तळले जातील आणि कुरकुरीत होतील छान. आता आपण एक एक वडे याच्यात छानसे सोडून घेऊयात आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते छान तळून घेऊयात. तर तुम्ही आता आपले वडे कसे छान तळले गेले, अगदी गोल्डन ब्राऊन कलर झालेले आहेत. अगदी आपल्याला असेच वडे तळून घ्यायचे आहेत. असे वडे तळल्याने ते वडे खायला खूप रुचकर लागतात आणि खूप खमंग देखील होतात. हे वडे सगळ्यांना खूप आवडतील. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण हे वडे एकदा काढून घेऊयात. बघू घेऊ शकता तुम्ही आपले वडे किती छान झालेले आहेत आणि किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही आवाजही ऐकू शकतात त्याचा. तेलकट नाही वगैरे काही झाले नाही आपले वडे काढून. तर आपण आपले वडे सगळे तळून घेतलेले आहेत आणि आता आपण ते एका प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले वडे हे किती छान झालेले आहेत. अगदी खमंग कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही ते अगदी सहज आणि सोपे पद्धतीने तुम्ही ते करू शकतात. तुम्हाला अशाच आपल्या रेसिपीज बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि आपल्या बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा.